एक माणूस जर 10 दिवसांपैकी एक दिवस जर मांस खात असेल तर आपण म्हणतो की तो मांसाहारी आहे, नॉन व्हेजिटेरियन. आणि तो 10 पैकी 9 दिवस व्हेज खात आहे, पानं पालेभाजी, तर आपण तेव्हा हे नाही म्हणत की तो व्हेजिटेरियन आहे. मांस खाण्यासाठी प्रत्येक माणसाला आता हा एक नवीन तर्क मिळाला आहे की सर, हिंदुस्थानात तर 70% लोक मांस खात आहेत, मग आम्ही पण खाल्लं तर काय वाईट झालं. जर व्हेज म्हणून घेण्यासाठी हा नियम आहे की तुम्ही 10 पैकी 10 दिवस व्हेज खा, तर नॉनव्हेज खाण्यासाठी सुद्धा हाच नियम लागू व्हायला पाहिजे ना, की तुम्ही 10 पैकी 10 दिवस नॉनव्हेज खा. हे बघा, दोन तऱ्हेचे लोक असतात. एक ते जे पूर्णतः शाकाहारी व्हेजिटेरियन, जे नेहमीच व्हेज खातात, आणि दुसऱ्या पद्धतीचे लोक ते असतात जे अधिकतर व्हेज खातात आणि कधी कधी मांस खातात. पण नॉनव्हेज तर कोणी नसतंच. नॉनव्हेज तर फक्त त्यालाच मानलं पाहिजे जो फक्त नॉनव्हेज खातो, जसं व्हेज फक्त त्यालाच मानलं जातं जो फक्त आणि फक्त व्हेज खातो. पण बेईमानीला आपल्या कोणतीच सीमा नाही. आपण आकडे सुद्धा खराब करून टाकले आहेत.